श्री स्वामी समर्थ. तुळ राशींच्या व्यक्तींनो, जुलै 2026 तुमच्यासाठी मोठे बदल घेऊन येत आहे. करिअरमध्ये यशाची संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते, पण महिन्याच्या उत्तरार्धात एक छोटी चूक मोठे नुकसान करू शकते. प्रेम, विवाह, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार? कोणत्या तारखेपासून तुमचे नशीब बदलणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखीन एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. या महिन्यात सूर्याचे गोचर सुरुवातीला भाग्यस्थानात आणि 16 जुलैनंतर कर्मस्थानात होणार आहे. 16 जुलैपर्यंत सूर्य भाग्यभावात असल्यामुळे नशिबाची साथ मध्यम स्वरूपाची राहू शकते, मात्र प्रयत्न सोडू नका. 16 जुलैनंतर सूर्य कर्मभावात येईल आणि कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत, नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता उठून दिसू शकते. मंगळाचे संपूर्ण महिनाभर अष्टम भावात गोचर राहील, त्यामुळे घाईगडबड, वादविवाद, अनावश्यक धोका किंवा रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा. विशेषतः आर्थिक व्यवहार, भागीदारी आणि वैवाहिक नात्यांमध्ये संयम राखावा. 7 जुलैनंतर बुध भाग्यभावात जातील. ही स्थिती पूर्णपणे प्रतिकूल नसली तरी अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी थोडा अधिक प्रयत्न करावा लागू शकतो. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. गुरुग्रह कर्मभावात उच्च स्थितीत राहील, त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी, मानसन्मान आणि कामातून समाधान मिळण्याची शक्यता आहे. शुक्रग्रह 4 जुलैपर्यंत कर्मभावात राहतील आणि त्यानंतर लाभभावात प्रवेश करतील, त्यामुळे महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक लाभ, संपर्क वाढणे, चांगल्या ओळखी होणे किंवा इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. शनिग्रह 6व्या भावात असल्यामुळे स्पर्धा, विरोधक आणि अडचणींवर मात करण्याची ताकद मिळेल. राहू काही बाबतीत संभ्रम निर्माण करू शकतो, पण केतू लाभभावात असल्यामुळे अनपेक्षित मार्गानेही काही लाभ मिळू शकतात. आता पाहूयात करिअर, नोकरी, व्यवसाय आणि आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा असेल. तुळ राशींच्या व्यक्तींसाठी जुलै महिना करिअरच्या दृष्टीने चांगला राहू शकतो. कर्मभावावर बुध, शुक्र आणि गुरु यांचा प्रभाव महिन्याच्या सुरुवातीला राहणार असल्यामुळे कामाची सुरुवात उत्साहपूर्ण होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. वरिष्ठांचे लक्ष तुमच्या कामाकडे जाऊ शकते आणि तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधीही तुम्हाला मिळेल. 4 जुलैनंतर शुक्र लाभभावात जात असल्यामुळे तुमच्या संपर्कांमधून, ओळखींमधून किंवा जुन्या कामांमधून फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी या महिन्यात नवीन मोठा धोका घेणे टाळायला हवे. भागीदारीत काम करत असाल तर कागदपत्रे, व्यवहार आणि पैशांशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मोठी गुंतवणूक करणे शक्यतो पुढे ढकलायला हवे. जुना व्यवसाय मजबूत करणे, ग्राहकांशी संबंध सुधारणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे अधिक फायद्याचे असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना हा महिना तुलनेने अधिक अनुकूल ठरू शकतो, कारण 6व्या भावातील शनी स्पर्धकांवर मात करण्याची ताकद देईल. कामाचा ताण वाढला तरी तुमची मेहनत वरिष्ठांच्या लक्षात येईल. 16 जुलैनंतर सूर्य कर्मभावात आल्यावर तुमची ओळख, प्रतिष्ठा आणि कामातील प्रभाव वाढू शकतो. आर्थिक दृष्टीने जुलै महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. लाभभावाचा स्वामी सूर्य 16 जुलैपर्यंत भाग्यभावात राहील, त्यामुळे नशिबाची साथ मिळून उत्तम लाभही होऊ शकतात. 4 जुलैनंतर शुक्र लाभभावात येणार असल्यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग
रखडलेले पैसे मिळणे किंवा अपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र बचतीच्या बाबतीत संमिश्र परिणाम राहू शकतात. दुसऱ्या भावाचा स्वामी मंगळ अष्टम भावात असल्यामुळे अनावश्यक खर्च किंवा अचानक खर्च येऊ शकतात. त्यामुळे लक्षात घ्या, उत्पन्न वाढले तरी मोठ्या खर्चात घाई करू नका. बजेट बनवा. आवश्यक खर्चाला आधी प्राधान्य द्या आणि गुंतवणूक किंवा कर्जासंबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तूळ राशींच्या व्यक्तींना बऱ्यापैकी साथ देणारा आहे. तुमचा राशीस्वामी शुक्र या महिन्यात बहुतेक काळ अनुकूल स्थितीत राहणार आहे. 4 जुलैपर्यंत शुक्र कर्मभावात असेल. त्यानंतर शुक्र लाभभावात जातील. ही स्थिती आरोग्य रक्षणासाठी सकारात्मक मानली जाते. शुक्राच्या अनुकूलतेमुळे शरीराची प्रतिकारशक्ती टिकून राहण्यास मदत होईल. 6व्या भावातील शनी देखील आरोग्याच्या बाबतीत शिस्त ठेवण्याचा संदेश देत आहे. तरीही मंगळ अष्टम भावात असल्यामुळे निष्काळजीपणा टाळावा. वाहन चालवताना काळजी घ्या. घाईत प्रवास करू नका आणि रागाच्या भरात स्वतःला ताण देऊ नका. आता पाहूयात प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना तुम्हाला संमिश्र परिणाम देणारा असू शकतो. पंचम भावाचा स्वामी शनी सामान्यतः अनुकूल स्थितीत असला तरी पंचम भावातील राहूचा प्रभाव प्रेमात गैरसमज, संशय आणि भावनिक गोंधळ निर्माण करणारा असतो. त्यामुळे या महिन्यात प्रेमसंबंध टिकवण्यासाठी एकमेकांवरील विश्वास सर्वात महत्त्वाचा असेल. तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या मनात ठेवण्याऐवजी प्रेमळ आणि शांतपणे बोलून बघा. 4 जुलैनंतर शुक्र लाभभावात गेल्यानंतर प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मकता वाढेल. साखरपुडा किंवा विवाहाच्या बोलणी पुढे नेण्यासाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा राहू शकतो. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत मात्र संयम आवश्यक असेल. सप्तम भावाचा स्वामी मंगळ संपूर्ण महिनाभर अष्टम भावात राहील. ही स्थिती दाम्पत्य जीवनात तणाव, राग, वाद किंवा छोट्या गोष्टींचे मोठ्या गैरसमजात रूपांतर करण्याची शक्यता असते. त्यावर शनीची दृष्टी असल्यामुळे मनातील नाराजी दीर्घकाळ राहू शकते. म्हणून पती पत्नीने एकमेकांशी शांतपणे संवाद साधावा. वाद वाढवण्यापेक्षा तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना दुखावणारे शब्द वापरणे टाळा. कौटुंबिक बाबतीत जुलै महिना तूळ राशींच्या व्यक्तींना थोडा सावध राहायला हवे. दुसऱ्या भावाचा स्वामी मंगळ अष्टम भावात असल्यामुळे घरातील संवादात कडकपणा, मतभेद किंवा वाद होण्याची शक्यता राहू शकते. विशेषतः तुमचे मत ठामपणे मांडताना शब्दांचा टोन सांभाळणे गरजेचे असेल. घरातील व्यक्तींशी प्रत्येक गोष्टीवर वाद घालणे टाळायला हवे. आपली बाजू योग्य असली तरी ती प्रेमाने आणि समजूतदारपणे सांगितल्यास परिस्थिती अधिक चांगली असेल. महिन्याच्या सुरुवातीला घरातील वातावरण थोडे तणावपूर्ण वाटू शकते. अशा वेळी शांत राहून निर्णय घेतल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. गुरूचा प्रभाव घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मदत करेल. एकूणच कुटुंबात, घरगुती बाबतीत जुलै महिना समाधानकारक ठरू शकतो. एकंदरीतच तूळ राशींच्या व्यक्तींसाठी जुलै महिना सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो. करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रात मेहनतीला योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः 16 जुलैनंतर कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. कामाच्या ठिकाणी फक्त घाईत निर्णय घेऊ नका. आर्थिक लाभाचेही योग चांगले आहेत. आता पाहूयात उपाय. चण्याची डाळ दान करा. नियमित गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्राचे पठण करा. घरात सकारात्मकता वाढावी यासाठी आपल्या इष्टदेवतेचे ध्यान व नामस्मरण करा. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तूळ राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.